श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या पदयात्रेचं कोळगाव इथून प्रस्थान झालं। दुपारी 3:10 आपण तिथून निघालो आणि शेकटा या ठिकाणी आलो। तसं हे अंतर 9 किलोमीटर आहे, परंतु रस्ता नवीन, त्याच्यात खराब झाला रस्ता, त्याच्यामुळे काहींना ते अंतर 12 किलोमीटर भासलं, काहींना 15 किलोमीटर भासलं, काहींना 17 किलोमीटर भासलं। म्हणजे हे कशा सांगतो, पदयात्रेचे संवाद चालू होते, ते संवाद मी ऐकले। तसं काय हरकत नाही, नवीन ठिकाण कसं वाटतं। आणि पूर्वी कसं होतं, कमी माणसांना चालण्याची सवय होती। शौचाच्या निमित्ताने काय होईना माणूस थोडं 4 पावलं घराच्या बाहेर जात होता। आता ते सगळं संपलेलं आहे, त्याच्यामुळं चालण्याची सवय राहिलेली नाही आहे। त्याच्यामुळं तसं भासणं ठीक आहे, परंतु चालण्याने कर्मनाश योग्यता होते। तुम्हाला आता सांगितलं गेलं, आपण स्थानासाठी चालत आहोत, देव मिळवण्यासाठी चालत आहोत। आणि या चालण्याने जे आपल्याला कष्ट होणार आहे, त्या कष्टामुळे तुमच्या दुःखरूप कर्मांचा नाश होणार आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून तुमचं चालणं जे आहे ते वाया जाणार नाही। फक्त निमूटपणे जेवढं तुम्ही सहन कराल, तेवढा अधिकाधिक तुमचा कर्माचा नाश होईल। बोलून दाखवायचं नाही की रस्ता खूप खराब होता, दगडच खूप होते, काठीत खूप होते, खड्डेच खूप होते, ऊनच खूप होतं, त्रासच खूप झाला, हे बोलायचं नाही। न बोलता जर तुम्ही सहन केलं तर खूप कर्मांचा नाश होईल। तर आता आपण स्थान महात्म्याकडे वळूया। कोळगाववरून आपण निघालो आणि शेकटा या गावी आलेलो आहोत। आता इथून पुढच्या प्रवासामध्ये आपण जी स्थान नमस्कार करणार आहोत, ती बहुतांशी स्वामींच्या उत्तरार्ध परिभ्रमणातील स्थान आहेत। शेकटा हे सुद्धा स्थान स्वामींच्या उत्तरार्ध काळातील परिभ्रमणातील स्थान आहे। स्वामी चकलांब्याहून निघाले, डाळिंबा भट्टोबा भक्तजन सोबत आहेत। बायसांचा देहांत यापूर्वी झालेला आहे, आता बायसा स्वामींच्या सोबत नाहीये। आणि रस्त्याने येताना एक मोठा ओहळ लागला आणि त्या ओळाला पूर आलेला होता। दिवस पावसाळ्याचे होते। आता स्वामींना पलीकडे घेऊन जायचं आहे, म्हणून डाळिंबा आणि भटोबा या दोघांनी अशी हाताची कडी धरली। स्वामींना हातावरती बसवून ओळ पार करत होते। पाणी एकदम वाढलं आणि त्याच्यामुळे दोघांचे हात सुटले। स्वामी त्यांना वाटलं स्वामी कुठेतरी वाहवले। भट्टोबा चिंताग्रस्त झाले, स्वामी कुठे आहेत, स्वामी कुठे आहेत। स्वामी पलीकडच्या ओढ्याच्या थडीवरती उभे आहेत। अशा प्रकारे आता स्वामींचा तो चमत्कार आहे। आणि मग स्वामी या ठिकाणी तसा हे जे स्थान आहे त्याचा तसा स्पष्ट निर्देश स्थानपोथीमध्ये नाहीये, परंतु लीळाचरित्राच्या काही याच्यामध्ये थोडासा संदर्भ याचा आढळतो की या ठिकाणी स्वामींचं आगमन झालं, स्वामींचं आसन झालेलं आहे या ठिकाणी। आणि मग इथून स्वामी गावाच्या ईशान्य दिशेला, ते वायव्य दिशा आहे ती, त्या ठिकाणी वंकनाथाचं एक देऊळ आहे। त्या वंकनाथाच्या देवळामध्ये स्वामींचं 5 दिवस वास्तव्य झालेलं आहे। आता बायसा नसल्यामुळे स्वामींचा पूजावसर जो आहे तो फारसा काय होत नसे, परंतु स्वामींचं भोजन आणि निद्रा त्या स्थानाच्या ठिकाणी होत असे। म्हणजे उद्या जे आपण स्थान नमस्कार करणार आहोत ते शिवमंदिरामध्ये आहे
आणि तिथे जो चौक आहे तो चौक नमस्कारी आहे आणि तो चौक आपल्याला उद्या नमस्कार करायला मिळणार आहे. म्हणजे स्वयमेव जे स्थान आहे ते उद्या आपल्याला नमस्कार करायला मिळणार आहे. या स्वामींच्या 5 दिवसाच्या वास्तव्यामध्ये एक या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण वेळा घडलेली आहे. स्वामींचं ज्यावेळेला आगमन या शेकट्या गावी झालं त्यावेळेला ही वार्ता एलम भट्टांना समजली. एलम भट्टे दर्शनीय भक्त आहेत आणि श्रीमंत आहेत. त्यांचं मुख्य घर सावखेडा येतं आहे आणि एक घर त्यांचं इथं मांडूळ नावाचं गाव आहे शेकट्याच्या उत्तरेला, तिथे त्यांचं घर होतं. काही परिवार इकडे पण होता आणि त्यांना जेव्हा माहिती मिळाली की गोसावी यांचं आगमन या ठिकाणी शेकट्याला झालेलं आहे तर त्यांनी स्वामींना निरोप पाठवला की जोपर्यंत आपलं या ठिकाणी वास्तव्य आहे तोपर्यंत माझ्या घरून भोजनाचा उपहार तुम्ही घेऊन जात जा, असं निरोप त्यांनी पाठवला. भट्टवासांकडे तो निरोप पोचला. दाईंबाई स्वामींच्या सन्निधानामध्ये आहेत, लखुबाईचा स्वामींच्या सन्निधानामध्ये आहेत आणि मग तिथे जायचं आणि स्वामींचा उपहार घेऊन यायचा. एके दिवशी काय झालं, या लखुबाईसा ज्या आहेत या लखुबाईसा स्वामींसाठी उपहार आणण्यासाठी गेल्या. आता लखुबाईसांचा स्वभाव जरा थोडासा तापटच होता आणि त्यांच्या बोलण्यामध्ये जरा उद्धटपणा पण होता. कारण बेलापूरला जेव्हा स्वामींचं वास्तव्य होतं त्या लखुबाईसा स्वामींसाठी उपहार तयार करत असत, परंतु तो उपहार व्यवस्थितपणे ते तयार करत नसत. कधी करपलेला तर कधी कच्चा. याविषयी भट्टवासांनी पण त्यांच्याकडे तक्रार नोंदवली की उपहार व्यवस्थित करत जा. त्या लखुबाईसांनी उत्तर दिलं, नाक द्या, तुम्हाला बोलायचं नाही, मला जसं येईल तसं मी करेन. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये थोडासा उद्धटपणा होता. त्याचं दर्शन या ठिकाणच्या चरित्रामध्ये पण घडतं आहे. एके दिवशी लखुबाईसा एलम भट्टांच्या घरी स्वामींचा दुपारचा उपहार आणण्यासाठी गेलेले आहेत आणि गेल्यानंतर तिथे बाजेवरती बसून गप्पा गोष्टी करत बसलेले आहेत. आपल्या गप्पा गोष्टीमुळे स्वामींच्या उपहाराला विलंब होतो आहे याचं भान लखुबाईसांना राहिलं नाही. कारण गप्पा गोष्टी म्हणजे कुणाला वेळेचं भान राहतच नाही, आपल्या सर्वांचा अनुभव आहे तो. आणि लखुबाईसा बाजेवरती बसून गप्पा गोष्टी करत आहेत. आता स्वामींच्या उपहाराला उशीर का झाला म्हणून भट्टोबासांना चिंता वाटू लागली आणि म्हणून स्वतः भट्टोबास मांडोळला पाहण्यासाठी आले की स्वामींच्या उपहारासाठी उशीर का झालेला आहे. आणि भट्टोबा ज्याला तिथे गेले त्या घरी त्या लखुबाईसा बाजेवरती बसून झोपाळ्यावरती बसून खुशाल गप्पा मारत आहेत. आणि मग भट्टोबासांना राग आला. भट्टोबास हे काय लखुबाई, गोसावी यांच्या उपहारासाठी उशीर होत आहे, स्वामींच्या भोजनाला उशीर होत आहे आणि तुम्ही खुशाल इथे गप्पा मारत बसलात. मग आता लखुबाईचा स्वभाव थोडासा उद्धटच होता. लखुबाईसा काय म्हणते भट्टोबासांना, उगाच रे महादेवा. आता भट्टोबास पण हजर जबाबी होते. भट्टोबास म्हणता उगाच गा पार्वती. भट्टोबासांनी लगेच उत्तराला उत्तर दिलं आणि मग अशा प्रकारे दोघांचा वाद झाला. मग ते उपहाराचं ताट घेतलं आणि निघाले. आता यांना उशीर का झाला म्हणून पाठीमागून दायंबा त्यांना पाहण्यासाठी आले आणि मग रस्त्याने वाद घालत घालत निघाले. लखुबाईसा काय म्हणते आहे, काय करायचं आहे महात्म्यांना असं ताजा ताजा उपहार. आयशा महात्म्याचा कपाळी घाली घाटा. घाटा म्हणजे ज्वारीच्या भरडलेल्या कण्या, त्याचा जो घाटा तयार केला जातो तो यांना खायला द्यायला पाहिजे. यांना असे एवढे उत्तम पदार्थ कशाला पाहिजेत खायला, अशा लखुबाईसा उद्धटपणाने बोलल्या. आणि मग
वाद घालत घालत शेकट्याला येऊन पोचले. पोचल्यानंतर तर स्वामी सर्वज्ञच आहेत. स्वामींना सगळा प्रकार कळालाच होता. आणि मग लोकोबाईसा आलेले आहे, उपार ठेवलेला आहे. लोकोबाईसा मंदिरामध्ये आत जातात, बाहेर येतात, पुन्हा आत जातात, पुन्हा बाहेर येतात. आणि मग स्वामी सोंडीवरती बसलेले आहेत. आणि मग स्वामी काय म्हणतात लोकोबाईसांना की बाई येथ याचा अभिमान, म्हणजे आम्हाला भटोवासांचा अभिमान आहे. मा हे काही याप्रती बोलिले, म्हणजे आयशा महात्म्याचा कपाळी घाली गाठा, हे जे शब्द तुम्ही बोललात ते काही त्यांना बोलले तुम्ही, ते याप्रती बोलले की हे तुम्ही आम्हाला बोललात. अशा प्रकारे स्वामींनी आपली खंत त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि मग स्वामींचं भोजन वगैरे झालेलं आहे आणि त्यानंतर स्वामींची विश्रांती झाली. अशा प्रकारे 5 दिवस स्वामींचं अवस्थान झालेलं आहे. उद्या आपण इथून सकाळी प्रस्थान केल्यानंतर अगोदर त्या स्थानापाशी जाणार. पण ते जवळजवळ इथून 1.5-2 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि ते स्थान नमस्कार केंद्र तिथे नेपाळचं आहे. कोणीही न बोलता शांतपणे ते स्थान करायचं आहे. अशी जी स्थानं असतात त्याला तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये आडणीची स्थानं म्हणतात, लक्षात ठेवा. ही स्थानं पुन्हा पुन्हा करायला मिळत नाहीत आणि पुन्हा पुन्हा करायची पण नसतात. आता आपण पदयात्रेच्या निमित्ताने आलेलो आहोत, तर उद्या आपण ते स्थान नमस्कार करायला जाणार आहोत. तर त्या ठिकाणची ही जी वेळ सांगितलेली आहे, या वेळेचं स्मरण करून आपण ते स्थान वंदन करायचं आहे.